नमस्कार. देशभरातल्या कामगार वर्गासाठी एक खूप मोठी आणि तितकीच महत्त्वाची बातमी आहे. 1 एप्रिल 2026 पासून किमान वेतनाचे नवीन दर लागू करण्यात आले आहेत. आता याचा पगारावर काय परिणाम होणार आणि आपल्या दैनंदिन जीवनात काय बदल घडणार आहेत, चला या सगळ्याची माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या या चर्चेत आपण 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलणार आहोत. 1. ही मोठी बातमी नेमकी आहे तरी काय? 2. हे नवीन वेतन दर नक्की किती आहेत? 3. हे नियम कोणाकोणाला लागू होतील? 4. हा बदल इतका महत्त्वाचा का मानला जातोय? आणि 5. या सगळ्याचा आपल्यासाठी नेमका अर्थ काय आहे? तर सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया. ही काही कोणीतरी मनाने केलेली पगारवाढ नाहीये. हा एक कायदेशीर बदल आहे जो थेट कामगार मंत्रालयाच्या परिपत्रकातून आलाय. म्हणजे हे बंधनकारक आहे. आणि हो, ही तारीख खूप महत्त्वाची आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सरकारच्या निर्देशानुसार हे नवीन वेतन दर 1 एप्रिल 2026 पासून संपूर्ण देशभरात लागू झालेले आहेत. त्यामुळे ही तारीख लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया. पगारात नेमकी वाढ झालीये तरी किती? बरं, हे जे नवीन दर आहेत ना, ते कामगारांचं कौशल्य आणि ते कोणत्या प्रकारच्या शहरात किंवा भागात काम करतात यावर ठरवण्यात आले आहेत. आता थेट आकडेवारी पाहूया. अकुशल म्हणजे अनस्किल्ड कामगारांसाठी रोजचा पगार आता कमीत कमी 556 रुपयांपासून 827 रुपयांपर्यंत असेल. अर्धकुशल म्हणजेच सेमी स्किल्ड कामगारांसाठी हीच रक्कम 650 ते 918 रुपयांच्या घरात आहे. जे कुशल कामगार आहेत त्यांना 781 ते 1008 रुपये आणि जे उच्च कुशल आहेत त्यांना 918 ते 1094 रुपये रोज मिळतील. आता हे रोजच्या पगाराचं झालं, पण महिन्याचा हिशोब केला तर एका अकुशल कामगाराला आता सरासरी महिन्याला सुमारे 20,358 रुपये पगार मिळू शकतो. आणि याच्या दुसऱ्या बाजूला जे उच्च कुशल कामगार आहेत त्यांचा महिन्याचा पगार सरासरी 26,900 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे कौशल्यानुसार पगारात किती मोठा फरक पडतो हे आपल्या लक्षात येतंय. इथे बघा, या चार्टमधनं तर चित्र अगदी स्पष्ट होतंय. अकुशलपासून ते उच्च कुशलपर्यंत कौशल्य जसजसं वाढत जातं तसतसा महिन्याचा पगार कसा वाढत जातोय हे अगदी सहज समजतं. ठीक आहे, पगार तर वाढला, पण प्रश्न असा आहे की हे नवीन नियम नक्की कोणाकोणासाठी आहेत? कोणत्या क्षेत्रातील कामगारांना याचा थेट फायदा होणार आहे? चला तेही बघूया. आणि याची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे. यामध्ये औद्योगिक क्षेत्रातले कामगार आले, खाणींमध्ये काम करणारे कामगार आले, बांधकाम क्षेत्रातले मजूर आणि इतरही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कामगार वर्ग यात येतात. पण आता प्रश्न असा आहे की सरकारने अचानक हा इतका मोठा निर्णय का घेतला असेल? या बदलामागे सरकारची नेमकी काय भूमिका आहे, काय विचार आहे, हे समजून घेणंही महत्त्वाचं आहे. यामागे प्रामुख्याने 3 मुख्य उद्दिष्टे आहेत. पहिलं, कामगारांचं जीवनमान, त्यांचं राहणीमान सुधारावं. दुसरं, पगारात जी मोठी तफावत आहे ती कमी व्हावी. आणि तिसरं म्हणजे सध्याची जी अर्थव्यवस्था आहे, जी महागाई आहे, त्याच्याशी पगार सुसंगत असावा. खुद्द सरकारच्याच शब्दात सांगायचं झालं तर कामगाराच्या जीवनमानामध्ये सुधारणा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा निर्णय आहे. हे एकच वाक्य या निर्णयाचं गांभीर्य आणि महत्त्व सांगून जातं. आणि आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आलो आहोत. या नवीन नियमांचं पालन करणं किती गरजेचं आहे आणि याचे नक्की काय परिणाम होतील? एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की या नवीन किमान वेतन दरांचं पालन करणं हे सर्वांसाठी सक्तीचं आहे, बंधनकारक आहे. यामध्ये कोणतीही सूट किंवा पर्याय दिलेला नाही. आणि हे नियम कोणाकोणाला लागू होतात? तर सगळ्या कंपन्या, सगळी सरकारी कार्यालय, खाजगी क्षेत्रातले मालक आणि अगदी ठेकेदारसुद्धा. थोडक्यात सांगायचं तर यातून कोणालाही सुटका नाही. तर मग शेवटी एक प्रश्न उरतो, या नवीन वेतन रचनेमुळे व्यवसायावर किंवा पगारावर काय परिणाम होईल असं वाटतं? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.